नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या संकल्पनेवर बोलणार आहोत, गुरु परंपरा. नमस्कार. हो, भारतीय संस्कृतीत या परंपरेला खूप खोलवरचं स्थान आहे. आपल्याकडे जे स्रोत आहेत त्यांच्या आधारे आपण जरा याचा अर्थ महत्त्व समजून घेऊया. म्हणजे नक्की काय आहे ही परंपरा? अगदी. गुरु परंपरा म्हणजे केवळ एक शब्द नाहीये, तो खरं तर भारतीय अध्यात्माचा एक जिवंत अनुभव आहे. ज्ञान आणि अनुभूती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कशा प्रकारे जातात याचंच एक मूर्तिमंत उदाहरण आहे असं म्हणायला हरकत नाही. सुरुवात करूया गुरु या शब्दापासून. गु म्हणजे अंधार, रू म्हणजे प्रकाश, हे तर स्रोतांमध्ये आहेच. बरोबर. पण गुरु म्हणजे फक्त वाटाड्या नाही, तर तो स्वतः दीपस्तंभ आहे असंही म्हटलंय. याचा नेमका अर्थ काय? हो, म्हणजे गु म्हणजे अज्ञानरूपी अंधार आणि रू म्हणजे तो दूर करून ज्ञानरूपी प्रकाश देणारा. ही झाली मूलभूत व्याख्या. पण हे फक्त बौद्धिक ज्ञान नाहीये. गुरु अनुभवाचा प्रकाश देतो आणि गुरु परंपरा म्हणजे याच ज्ञानाच्या दिव्याची एक अखंड साखळी. अच्छा. ही केवळ माहितीची देवाणघेवाण नाहीये, ही साधनेची, अनुभूतीची आणि काही ठिकाणी म्हणतात तशी आध्यात्मिक शक्तीची म्हणजे कृपेची परंपरा आहे. कृपेची? हो. आद्यगुरूपासून सुरू झालेला हा प्रवाह शिष्यांच्या माध्यमातून पुढे पुढे चालू राहतो. ही संकल्पना खूपच म्हणजे गहन आहे. पण सुरुवात कुठून झाली नेमकी? आद्यगुरू कोण मानले जातात? आता बघा, वेगवेगळ्या परंपरेमध्ये वेगवेगळे आद्यगुरू मानले जातात. हो. आपल्या स्रोतांमध्ये पण काही उदाहरणे आहेत. हो. जसं की शैव परंपरेत भगवान शंकर, त्यांना आदिनाथ म्हणतात, ते पहिले गुरु. आदिनाथ. वेद आणि वेदांत परंपरेत व्यासमुनी, त्यांनी वेदांचं वर्गीकरण केलं, महाभारत रचलं, त्यांना मानतात. अच्छा. त्याचप्रमाणे बौद्ध परंपरेत अर्थातच भगवान बुद्ध आणि जैन परंपरेत तीर्थंकर, म्हणजे प्रत्येक विचारधारेचा एक मूळ स्रोत आहे. बरोबर. पण एक प्रश्न पडतो, आजच्या जगात जिथे एवढी माहिती उपलब्ध आहे, इंटरनेट आहे, पुस्तकं आहेत, तिथे अशा परंपरेची म्हणजे एका व्यक्तीवर अवलंबून राहण्याची खरंच गरज आहे का? आपण स्वतःहून नाही का मिळू शकत ज्ञान? खूप महत्वाचा आणि स्वाभाविक प्रश्न आहे. पण कसं आहे ना, माहिती मिळवणं आणि ज्ञान आत्मसात करणं यात फरक आहे. फरक आहे. कसा? पुस्तकं किंवा इंटरनेट आपल्याला माहिती देऊ शकतं, पण अनुभवातून आलेलं ज्ञान, साधनेतले खाचखळगे, वैयक्तिक मार्गदर्शन हे गुरुच देऊ शकतो. स्रोतांमध्ये पण यावर भर दिलाय की गुरु फक्त ज्ञान देत नाही, तर शिष्याची पात्रता बघतो, त्याच्या प्रकृतीनुसार त्याला साधना देतो. अच्छा, म्हणजे प्रत्येकासाठी वेगळं. हो. आणि चुकीच्या मार्गावर जाण्यापासून वाचवतो. आणि सर्वात महत्वाचं, काही परंपरांमध्ये असं मानलं जातं की गुरु एक प्रकारची आध्यात्मिक ऊर्जा किंवा कृपाशक्ती शिष्यामध्ये संक्रमित करतो. ऊर्जा संक्रमण? हो, जे पुस्तकी ज्ञानातून शक्य नाहीये. म्हणून हे नातं शिक्षक विद्यार्थ्यापेक्षा खूप वेगळं, खूप गहन आहे. एका आध्यात्मिक पालकत्वासारखं. आध्यात्मिक पालकत्व ही कल्पनाच खूप वेगळी आहे. आपल्या स्रोतांमध्ये काही प्रसिद्ध परंपरांची उदाहरणं पण दिली आहेत ना? हो, दिली आहेत. जसं नाथ संप्रदाय किंवा दत्त संप्रदाय. हो, नक्कीच. नाथ संप्रदाय आहे जो आदिनाथांपासून सुरू झाला आणि मग गोरखनाथांसारख्या सिद्धांमार्फत वाढला. त्यात योग आणि तंत्राचा मिळाप दिसतो. मग दत्त संप्रदाय आहे, श्रीपाद श्री वल्लभ, नरसिंग सरस्वती, स्वामी समर्थ अशी मोठी गुरु परंपरा आहे. हो, ऐकले याबद्दल. आणखी एक महत्वाचं उदाहरण म्हणजे आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेले 4 मठ आणि त्यांची अद्वैत वेदांताची परंपरा. आणि महाराष्ट्रात? महाराष्ट्रात तर खूप मोठी भक्ती परंपरा आहे. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम यांसारखे संत. इथे अनेकदा त्यांचे ग्रंथ किंवा त्यांची वाणीच गुरुस्थानी मानली जाते. अच्छा, म्हणजे ग्रंथ पण गुरु होऊ शकतात? होऊ शकतात, पण त्यातील अनुभव घेण्यासाठी मार्गदर्शन लागतं. तर प्रत्येक परंपरेची अशी स्वतःची वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे या परंपरेमुळे केवळ तात्विक ज्ञान नाही, तर प्रत्यक्ष साधना पद्धती जिवंत राहिल्या आहेत. अगदी बरोबर. मग एकूणच या परंपरेचं महत्त्व काय सांगता येईल? याचं सर्वात मोठं महत्त्व आहे धर्म, नीतिमूल्य, संस्कार आणि विशिष्ट ज्या गूढ साधना पद्धती आहेत त्यांचं जतन आणि संक्रमण. ग्रंथांमधलं ज्ञान कोरडं वाटू शकतं. गुरु त्याला अनुभवाच्या पातळीवर आणतो. बरोबर. मंत्रांचं उच्चारण कसं करायचं, त्यामागची शक्ती काय, योग ध्यानाच्या क्रिया, पूजाविधी, कथा या सगळ्या गोष्टी गुरुशिष्य परंपरेमुळेच टिकून राहिल्या आहेत. म्हणूनच गुरुपौर्णिमा साजरी करतात. बरोबर.
आषाढ पौर्णिमा, गुरुपौर्णिमा व्यासमुनींना आद्य गुरु मानून संपूर्ण गुरु परंपरेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. खरंय. तर हा ज्ञानाचा एक प्रकारे सजीव प्रवाह आहे. याचा अंतिम आध्यात्मिक संदेश काय म्हणता येईल? मार्ग नाही उजळायचा, तर तो दिवा पुढेही तेवत ठेवायची जबाबदारी घ्यायची आहे. ही अखंड ज्योत तेवत ठेवणं हेच गुरु परंपरेचं खरं कार्य आणि संदेश आहे. खरंच गुरु परंपरा म्हणजे केवळ एक पद्धत नाही, तर ज्ञानाचा, साधनेचा आणि कृपेचा एक अखंड जिवंत प्रवाह आहे, जो भूतकाळाला वर्तमानाशी आणि भविष्याशी जोडतोय. बरोबर. यामुळेच आपली संस्कृती आणि अध्यात्म इतकं समृद्ध राहिलंय. अगदी. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा मुद्दा आहे. आज जिथे माहितीचा एवढा पूर आलाय, तिथे ज्ञानाच्या अशा वैयक्तिक अनुभवावर आधारलेल्या आणि ऊर्जायुक्त हस्तांतरणाच्या प्राचीन पद्धतीचं नेमकं स्थान काय असू शकतं? ती आजच्या डिजिटल युगाला पूरक ठरेल की विसंगत? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.